हाय फ्रेंड्स, मुक्तज जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 7 जानेवारी 2025 या तारखेच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. नवीन वर्षामध्ये चालू घडामोडीची नवीन सिरीज सुरू केलेली आहे. तर 1 जानेवारीपासून याची सुरुवात झालेली आहे. याच्या आधीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जा. त्यामध्ये चालू घडामोडी नावाची प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे सर्व व्हिडिओ पाहता येतील. आणि जर तुम्हाला चालू घडामोडीचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये 2024 मधील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी दिलेल्या आहेत. तसंच 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या 3 महिन्यामधील डिटेल्समध्ये रोजच्या रोज चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्हाला निश्चितच याचा परीक्षेला फायदा होईल. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आता पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले जनरेशन बीटा मूल कोणत्या राज्यात जन्माला आले? आता भारतातील पहिलं जे जनरेशन बीटा मूल आहे ना, ते जन्माला आलेलं आहे मिझोरम या राज्यामध्ये जन्माला आलेलं आहे. मला ना कमेंट करून मिझोरमची राजधानी कोणती आहे ते कमेंट करून आवर्जून सांगा सर्वांनी. आता याविषयी आपण विशेष माहिती पाहूयात. तर विशेष माहिती पाहत असताना भारतातील पहिले जनरेशन बीटा मूल हे मिझोरमची राजधानी आयझॉल या शहरात जन्माला आलेलं आहे. कोणत्या शहरामध्ये? आयझॉल या इथं चेहरा झाला, ऍक्च्युली ते शहरात या मुलाचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2025 रोजी 9 वर्षाच्या पहिल्याच रात्री 12च्या ठोक्यानंतर सरकारी रुग्णालयात जन्मलेला फ्रँकी रेमोलू आटडिका जेडेन या पिढीचा भारतातील पहिला मुलगा ठरलाय. हे नाव पण आहे. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2025 ते 2039 या काळात जन्मलेली मुले जनरेशन बीटा म्हणून ओळखली जातील. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की जनरेशन बीटा म्हणजे काय? तर 1 जानेवारी 2025 ते 2039 या काळात जन्मलेली मुले ही जनरेशन बीटा म्हणून ओळखले जातील. ही पिढी आजवरची सर्वात स्मार्ट आणि आधुनिक पिढी मानली जाईल. त्याच्या पुढे पहा. पुढचा प्रश्न आहे, 2 जानेवारी 2025 मध्ये कार्यान्वित झालेल्या मेट्रो रेल्वे सेवा जाळ्याच्या लांबीच्या बाबतीत भारत जागतिक पातळीवर कितव्या स्थानावर आहे? तर मेट्रो रेल्वे सेवेच्या जाळ्याची जी लांबी आहे ना, त्या बाबतीत भारत हा 3ऱ्या स्थानावर आहे. हे त्याचं उत्तर आहे, 3रं स्थान. आता मेट्रोच्या संदर्भात इतर माहिती द्यायची झाली तर 24 ऑक्टोबर 1984 रोजी भारताने कोलकाता येथे, म्हणजे कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी, कोलकाता येथे पहिली मेट्रो सुरू केली. कोलकाता मेट्रो ही भारतातील पहिली भूमिगत रेल्वे प्रणाली आहे. बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न आलेला आहे की भारताची पहिली मेट्रो रेल्वे सेवा कुठे सुरू झाली? तर कोलकात्याला. त्याच्यानंतर भारतातील पहिली भूमिगत मेट्रो सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? तर कोलकाता शहरात. हाही प्रश्न खूप परीक्षांना आलेला आहे आणि ही जी लंडन ट्यूब प्रणाली सारखीच आहे. जानेवारी 2025 मध्ये भारतातील 18 राज्ये आणि 23 शहरांमध्ये 1000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे विस्तारले आहे. म्हणजे 1000 किलोमीटरचा टप्पा मेट्रोने पार केलेला आहे आणि 18 राज्यात आणि 23 शहरात सध्या मेट्रो सेवा सुरू आहे. भारताने मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या बाबतीत 2022 मधील जपानच्या कामगिरीला मागे टाकले आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पहिली मेट्रो सेवा मुंबई या शहरात घाटकोपर ते वर्सोवा या दरम्यान सुरू झाली. म्हणजे महाराष्ट्रातील जी पहिली मेट्रो आहे ती कुठं सुरू झाली? तर मुंबईमध्ये. कोणत्या 2 स्थानकादरम्यान? घाटकोपर ते वर्सोवा. आणि रिलायन्स ही जी कंपनी आहे यांच्याकडे म्हणजे त्या कंपनीच्या भागीदारीतून ही सुरू झालेली आहे. जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे व ठाणे शहरांमध्ये मेट्रो रेल्वे कार्यान्वित आहे. आता 3रा प्रश्न पाहूयात आपण. जानेवारी 2025 आणि याच्या मेट्रोच्या बाबतीत मला अजून सांगायचंय, पुण्यातील जे शिवाजीनगर मेट्रो स्थानक आहे ना, ते भारतातील सर्वात खोल रेल्वे स्थानक आहे. जानेवारी 2025 मध्ये जगात सर्वाधिक वेतन घेणारा सीईओ कोण आहे? सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तर त्याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूयात आपण त्याला. त्याच्यामध्ये पहा, याचं जे उत्तर आहे ना, ते आहे जगदीप सिंग, हे त्याचं उत्तर आहे. आता याच्याविषयी आपण विशेष माहिती पाहूयात. तर जगदीप सिंग हे क्वांटम स्केप या इलेक्ट्रिक वाहन बॅटरी कंपनीचे संस्थापक व सीईओ आहेत.
सुंदर पिचाई गुगल या कंपनीचे सीईओ आहेत. त्याच्यानंतर सत्यम नडेला हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ आहेत. त्याच्यानंतरचं पहा शंतनू नारायण हे Adobeचे सीईओ आहेत. खूप परीक्षांना या सीईओच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणून तर मी म्हणलं ना, सर्वच परीक्षांसाठी IMP असं हे लेक्चर आहे. भारतातील पहिला HMPV रुग्ण कोणत्या राज्यात आढळला आहे? भारतातील पहिला HMPV जो रुग्ण आहे ना, तो कर्नाटक या राज्यामध्ये आढळलेला आहे. आता त्याच्याविषयी विशेष माहिती द्यायची झाली, तर HMPVचा लॉन्ग फॉर्म आहे ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरस असा त्याचा लॉन्ग फॉर्म आहे. याची लागण झाल्यास याची लागण झाल्यास सर्दी, खोकला, सारी या आजारासारखे लक्षणं दिसतात. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला भारतातील पहिला रुग्ण सापडलेला आहे. म्हणजे भारतातील पहिला रुग्ण कर्नाटक राज्यात आणि कर्नाटक राज्यातील म्हणजे कर्नाटकची जी राजधानी आहे कोणती बेंगळुरू त्या ठिकाणी सापडलेला आहे. बेंगळुरूमध्ये 8 महिन्याच्या एका मुलीला या विषाणूची लागण झाली आहे. त्याच्या पुढे पहा जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत. आपल्या भारताचे आरोग्यमंत्री कोण आहेत ना, ते मला कमेंट करून आवर्जून सांगा सर्वांनी. त्याच्यानंतर HMPV सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. सर्व फ्लू नमुन्यांपैकी 0.7% HMPV चे असतात. ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरस हा RNA व्हायरस आहे. हा न्यूमोव्हिरिडेई कुळातील आहे. सन 2001 मध्ये डच संशोधकांनी या विषाणूचा सर्वप्रथम शोध लावला. ही सुद्धा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर हा विषाणू प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. या विषाणूचा संसर्गाचा कालावधी हा 3 ते 5 दिवसांचा आहे. या विषाणूचा संसर्ग हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होतो. 5वा प्रश्न आहे पहा, भारतातील रेल्वे स्टेशनवरील पहिले डिजिटल लाउंज कोणत्या शहरात होणार आहे? लाउंज म्हणजे काय? तर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना बसण्यासाठी जे वेटिंग रूम असतात ना, त्यांना लाउंज असं म्हणतात. याचं उत्तर आहे मुंबई या शहरामध्ये होणार आहे. आता याची विशेष माहिती सांगायची झालं तर पश्चिम रेल्वे मार्फत म्हणजे हे जे डिजिटल लाउंज आहेत ते कोणत्या रेल्वे मार्फत सुरू केले जात आहेत? तर पश्चिम रेल्वे मार्फत सुरू केले जाणार आहेत. भारतामध्ये रेल्वेचे 18 झोन आहेत, तर त्यापैकी जे पश्चिम रेल्वे विभाग आहे त्यांच्या मार्फत मुंबई, बोरिवली, सुरत व बडोदा या शहरांमध्ये रेल्वे स्टेशनवर डिजिटल लाउंज उभारण्यात येईल. या लाउंजमध्ये प्रवाशांना त्यांच्या कार्यालयाचे काम करण्याची सुविधा मिळणार आहे. त्याच्यानंतर डिजिटल त्यांच्या म्हणजे प्रवासी ज्या कार्यालयात काम करतो ते काम डिजिटल लाउंजमध्ये ई-वर्कसाठी आधुनिक सोयी-सुविधा असणार आहेत. या लाउंजमध्ये 40 जणांची आसन व्यवस्था असेल. किती जण बसू शकतील एका वेळेला? तर 40 जण त्या ठिकाणी बसू शकतील. अजूनही आपल्याला प्रश्न पाहिजेत, पण जर तुम्हाला आदिवासी विभाग ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई-बुक तसंच प्रयोगशाळा सहाय्यक ई-बुक विकत घ्या. तसंच समाज कल्याण विभागाचं सुद्धा ई-बुक उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जे ICDS पर्यवेक्षित आहे त्याचं सुद्धा ई-बुक उपलब्ध आहे आणि चालू घडामोडीचं ई-बुक तर आपल्याकडे उपलब्धच आहे. या व्यतिरिक्त इतरही बरेचसे कोर्स आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 बेस्ट पिक्चर ड्रामा हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर याचं जे उत्तर आहे ना ते आहे द ब्रुटलिस्ट या चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे. आता त्याची विशेष माहिती पाहूयात. तर 2025च्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये ऑल वी इमॅजिन एज लाईट या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बिगर इंग्रजी विभागात नामांकन मिळाले होते, परंतु पुरस्कार मिळाला नाही बरं का. पण हे नाव लक्षात ठेवा, परीक्षेला हे महत्वाचं आहे. 2025च्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये दिग्दर्शिका पायल कपाडियाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका श्रेणीत नामांकन मिळाले होते, परंतु पुरस्कार मिळाला नाही आणि यांना याच चित्रपटाचं दिग्दर्शन या पायल कपाडिया यांनी केलेलं आहे. नॉन इंग्रजी श्रेणीमध्ये फ्रेंच म्युझिकल क्राईम कॉमेडी चित्रपट एमिलिया पेरेझने बाजी मारली. म्हणजे नॉन इंग्रजी श्रेणीमध्ये फ्रेंच चित्रपट एमिलिया पेरेझ यांनी पारितोषिक जिंकलेलं आहे पहा. तर ब्रँडी कॉर्बेट यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा किताब पटकावला आहे. त्याच्या पुढे सर्वोत्कृष्ट चित्रपट म्युझिकल कॉमेडी एमिलिया पेरेझ आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामा श्रेणीमध्ये द ब्रुटलिस्ट आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता मोशन पिक्चर ड्रामा मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडी आहे. कोणत्या पिक्चरसाठी? द ब्रुटलिस्ट. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ती पण पिक्चर मधीलच फर्नांडा टोरेस आय आय एम स्टील हेअर या चित्रपटासाठी मिळालेला आहे. त्याच्यानंतर बेस्ट डायरेक्टर ब्रेडी कॉर्बेट चित्रपट आहे द ब्रुटलिस्ट. सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीज आहे शोगुन. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्री ड्रामा सिरीज ॲना सवाई शोगुन या सिरीजसाठी ॲना सवाईला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट म्युझिकल कॉमेडी सिरीज हॅक्स या शोला पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट लिमिटेड सिरीज एन्थॉलॉजी सिरीज किंवा टीव्ही मोशन पिक्चर हा पुरस्कार बेबी रेनडियर या मिळालेला या कलाकृतीला मिळालेला आहे. सिनेमॅटिक अँड बॉक्स ऑफिस अचिव्हमेंट हा पुरस्कार विकेड या कलाकृतीला मिळालेला आहे. आपल्याकडे गेल्या वर्षी जे नाटो नाटो गाणं आहे ना त्याच्यामध्ये गेल्या वर्षी हा पुरस्कार त्याला मिळालेला होता. पहा, संतोष ट्रॉफी 2024 कोणत्या राज्याने जिंकली आहे? तर संतोष ट्रॉफी 2024 ही जी आहे ना ती पश्चिम बंगाल या राज्याने जिंकलेली आहे आणि अतिशय ऐतिहासिक अशी कामगिरी पश्चिम बंगालने केलेली आहे. 33 वेळा ही ट्रॉफी त्यांनी जिंकलेली आहे. तर विशेष माहिती पहा, संतोष चषक भारतात खेळली जाणारी फुटबॉल स्पर्धा आहे. ही स्पर्धा 1941 इथं 42 दिले पण ऍक्च्युली ते 1941 आहे बरं का. मी प्रिंट मिस्टेक आहे ते दुरुस्त करून पीडीएफ मध्ये देईल. तर ही स्पर्धा 1941 मध्ये पहिल्यांदा खेळली गेली. पश्चिम बंगालने ही स्पर्धा आतापर्यंत 33 वेळा जिंकली आहे. त्याच्यानंतर संतोष ट्रॉफी ही अखिल भारतीय फुटबॉलद्वारे आयोजित भारतातील पुरुषांसाठी एक प्रमुख देशांतर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आहे. म्हणजे राज्यांमध्ये होणारी ही स्पर्धा आहे आणि खूप परीक्षांना असाही प्रश्न आलेला आहे, संतोष ट्रॉफी किंवा संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. या वर्षीचा संतोष ट्रॉफीचा शेवटचा सामना 31 डिसेंबर 2024 रोजी हैदराबाद हे तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर खेळला गेला आहे. ज्यामध्ये पश्चिम बंगाल विजयी झाला आणि केरळ उपविजेता आहे बरं का. म्हणजे केरळला हरवून पश्चिम बंगालने ती ट्रॉफी जिंकलेली आहे, संतोष ट्रॉफी. 2025 मध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? त्याला शॉर्ट मध्ये आपण व्योज असं म्हणतो. तर या ठिकाणी पहा, हे जे समिट आहे ना म्हणजे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट याचं आयोजन भारत या देशामध्ये होणार आहे. आता भारताची राजधानी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, त्याच्या पुढे पहा, पुढीलपैकी कोणत्या देशाने नुकताच मृत्यूदंड विरोधी कायदा केला आहे? म्हणजे मृत्यूदंड द्यायचा नाही असा कायदा कोणत्या देशाने केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे झिम्बाब्वे. आता विशेष माहिती पाहूयात आपण झिम्बाब्वेची. त्याच्यामध्ये पहा, झिम्बाब्वेची राजधानी हरारे आहे. झिम्बाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक भूपरिवेष्टित देश आहे. झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष एमर्सन मॅनंगावा हे आहेत. त्याच्यानंतर भूकमारीवर मात करण्यासाठी झिम्बाब्वेने 200 हत्ती सुद्धा मारलेले आहेत. आता त्याच्या पुढची माहिती पाहूयात आपण. तर पुढची माहिती आहे पहा, पुढीलपैकी कोणाला पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे? असा तो प्रश्न आहे. तर पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार जो आहे ना तो सई परांजपे यांना मिळालेला आहे. आता याची विशेष माहिती सांगायची झाली तुम्हाला कशाची? पद्मपाणी म्हणजे सई परांजपेची. तर सई परांजपे या एक मराठी लेखिका, त्याच्यानंतर नाटककार, म्हणजे लेखिका आहेत, नाटककार आहेत. त्यानंतर बालनाट्य लिहून रंगमंचावर सादर करणारे आहेत. त्याच्यानंतर त्या पटकथाकार आहेत आणि चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्या सुद्धा आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण 7 जानेवारीच्या चालू घडामोडींची माहिती पाहिली. जर तुम्हाला चालू घडामोडीचं ई-बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. यासोबतच आदिवासी विभाग मधील प्रयोगशाळा सहाय्यचं ई-बुक सुद्धा आहे. त्यानंतर समाज कल्याण विभागाचं सुद्धा ई-बुक उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.